तरच ते कुठलाही मोठा निर्णय घ्यायला धजणार नाहीत. जनरल, तुम्ही खूप वेगवेगळ्या बॉर्डर्सवर काम केलेलं आहे आणि खूप मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या तुम्ही पार पाडलेल्या आहेत. तुम्हाला आत्ता म्हणजे जेव्हा आता तुम्ही मागं वळून बघता तर तुमच्या त्या सगळ्या कारकिर्दीमधले कोणते चॅलेंजिंग असे प्रसंग होते असं वाटतं? मी डोड्यामध्ये एक राष्ट्रीय रायफल्सचा सेक्टर ब्रिगेड म्हणजे 3 मोठ्या युनिट्सचं एक एरिया ती कमांड करत होतो. मी ओरिजिनली इंजिनियर्समध्ये आर्मीमध्ये जॉईन झालो आणि ब्रिगेडियरच्या रँकला मला त्यांनी जनरल कार्डर म्हणून जे असतं आमचं, म्हणजे तुम्ही आता इंजिनिअरिंग आणि एक्झिक्युटिव्ह असं म्हणूया आपण, अगदी सोपं त्याचं हे करायचं झालं तर मी एक्झिक्युटिव्हमध्ये शिफ्ट झालो. ही खूप मोठी काही प्रमाणात रिस्क असते, कारण तिकडची तयारी किती आहे तुमची, तिकडची लोक तुम्हाला किती ॲक्सेप्ट करतील वगैरे वगैरे. एनिवे, तर ते राष्ट्रीय रायफल सेक्टर माझं पहिलं एक्सपोजर होतं टू दी एक्झिक्युटिव्ह साईड. मला तिथे जाऊन 5वा-6वा दिवस होता ते सेक्टर डोड्याचं. आणि माझ्या एका युनिटच्या एका ऑफिसरनी, तो पेट्रोलवर असताना आमची हत्यारं तयार असतात फायर करायला, कारण कुठूनही फायर येऊ शकतं. तर तो घसरला, पडला, त्याचा ट्रिगरवरचा हात चालला आणि त्याच्याच पायात गोळी लागली. तर सकाळी सकाळी हा प्रसंग झाला. त्याला इव्हॅक्युएट करून त्याला हॉस्पिटलमध्ये पाठवण्याचं जोपर्यंत होत होतं तोपर्यंत संध्याकाळी त्याच युनिटमधल्या एका शिपायाने त्याच्या प्रेयसीने त्याला नकार दिल्यामुळे स्वतःला मारून घेतलं. तर रात्रीच्या मूवमेंट नसल्यामुळे मी काही तिथे जाऊ शकत नव्हतो. तर मी त्यांना सांगितलं मी सकाळी येतो, सगळ्या शिपायांशी बोलणार आहे मी. पहाटे पुन्हा त्याच युनिटमधनं पुन्हा कॉल आला की सर, इथून एक टेरिटोरियल आर्मीचा जवान 3 हत्यारं घेऊन पळून गेलाय. टेरिटोरियल आर्मी म्हणजे तिथल्याच लोकांच्या मधनं जे सैन्यात यायला तयार असतात अशा लोकांचं, त्यांना लोकल एरियाची माहिती असते, कनेक्शन्स असतात. म्हणजे मग इन्फॉर्मेशन गॅदरिंग करता आणि रूट रेकी करता वगैरे ती लोकं खूप फायद्याची होतात. तर असा एक जवान LETच्या त्याच्या एका मित्राकडे पळून गेलाय 3 हत्यारं घेऊन. आता कुठल्याही आर्मीच्या कमांडर करता ह्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती नसते. म्हणजे तुमच्या एकामागे 24 तासात इतक्या अवघड परिस्थिती निर्माण होणं. कुठेतरी माझ्या डोक्यात विचार आला की ह्याच्यापेक्षा वाईट काही होऊ शकणार नाही, ह्याच्या पुढे जे काही होईल ते चांगलंच होईल, ह्याच्यापेक्षा सुधारेलच. तर आम्हाला हा जो पळून गेला होता त्याची खबर मिळत होती कुठून कुठून. रेडिओ कुठून तरी तो टेलिफोनवरती बोलत होता किंवा रेडिओ कुठून तरी काहीतरी बोलणं चालू होतं त्यांचं. तर त्याला ज्यांनी अट्रॅक्ट करून घेतलं होतं, LETचा जो त्याचा मित्र होता, वी वर ट्रॅकिंग देम. आणि एका छोट्या कंपनीच्या एरियामध्ये आम्ही जवळजवळ 10 कंपन्या लावल्या, कारण आम्हाला त्याच्यातच कुठेतरी इनपुट्स मिळत होते. पण जवळजवळ 1.5 महिना आम्ही जंग पछाडलं तिथे. आणि डोड्याचे डोंगर सगळे स्टीप डोंगर, जंगल. इनफॅक्ट पहिल्याच दिवशी मी जेव्हा तिथे गेलो तेव्हा मला जेव्हा हे कळलं की तो अशा दिशेला गेलेला आहे म्हणून कळलंय, तर मी म्हटलं चला आपण जाऊया म्हणून. तर आम्ही जवळजवळ 7 तास चढून वरती एका रिजल लाईनपर्यंत पोचलो. तर तिथे एक छोटीशी घळ होती आणि पलीकडे आम्हाला आमच्या जो सगळ्यात पुढे जो शिपाई होता त्याला 4-5 लोक दिसली. आमची जी पद्धत आहे की तू कोण आहेस असं विचारायचं. तर त्यांनी विचारल्या तिकडनं त्यांनी फायर केलं आमच्यावर आणि ती रिजलाईन असल्यामुळे पटकन ते खालती जंगलात उड्या मारून पळाले. त्यांच्या मागे जाण्याचा काही म्हणजे शक्यताच नव्हती, अर्थही नव्हता त्याच्यात. पण इतक्या जवळ आम्ही
त्यांच्या पोचलेलो होतो. 1.5 महिना झाला. माझं नशीब तेव्हा 2009च्या जनरल इलेक्शन्स व्हायच्या होत्या, म्हणून आम्हाला पुन्हा सगळ्या ज्या कंपन्या आम्ही एका कंपनीच्या एरियामध्ये आणल्या होत्या त्यांना ते पुन्हा सगळं ग्रीड लावायला म्हणून परत पाठवायला लागलं. आणि ह्या LETच्या माणसाला वाटलं की हे घाबरले, हे निघून गेले म्हणून. जास्त स्मार्ट झाला. एका दिवसात आम्हाला त्याच्यात कॉन्टॅक्ट मिळाला त्याच्याशी. आमची 2 हत्यारं आणि तो माणूस मारला गेला. आणि त्याच्यानंतर ऑफकोर्स आमचं सेक्टर पूर्ण जम्मू काश्मीरमध्ये सगळ्यात उत्तम कामगिरी करणारं सेक्टर झालं. तो जो काळ होता पहिला 1.5 महिन्याचा, म्हणजे मी म्हणलो नाही पण